का नाण्याला दोन बाजू असतात. अन्नदोष अन्न महात्म्य, संगदोष संग महात्म्य, हे शब्द ठरलेले आहे. काहीच अन्न खाल्लं की चोरी करण्याची इच्छा होते, काहीच अन्न खाल्लं तर भजन करावं वाटतं. याला म्हणतात अन्नदोष अन्न महात्म्य. सेविता सात्विक अन्नाशी पाठच नाही मला. शुद्ध सत्वता येत्याशी प्रेम वाडे ग्रासो ग्रासी. हे भगवान बाबा, म्हणून चौघाचं खाऊ नये बाबा. आता तुम्ही वाढवला विषय सांगतो. राजान्नम गणिकान्नम भेषगण्णम दुष्कर्मणांच अन्नम त्याज्यम सयत्नेतः. प्रयत्न करून या अन्नाचा त्याग करायचा. राजाचं खाऊ नये, वेश्येचं खाऊ नये, भिकाऱ्याचं खाऊ नये. आता या बाबाने विषय वाढवला. वाईट आचरणाने मिळवलेल्याचं खाऊ नये. राजान्नम, राजा होता दुर्योधन, आग्रही केला पण देव बाप्पा नाही जेवला. दुर्योधन को मेवा त्यागो साग बिदुर घर पाई रे. राजान्नम गणिकान्नम, वेशेचं अन्न खाऊ नये. राजान्नम गणिकान्नम भेषगण्णम, भिकाऱ्याचं खाऊ नये आणि वाईट आचरणाने मिळवलेल्याचं खाऊ नये. दुष्कर्मणांच सर्व शाम अन्नम त्याज्यम सयत्नेतः. नाहीतर एका चोरानं आपल्या बायकोला सांगितलं, 12 वर्षे झाले म्हणला चोऱ्या करतो पण पोलिसला सापडलो नाही. काय देवानं कृपा केली. देवानं कृपा चोरावर. म्हणला आजही चोरीला चाललो पण शेवटचा श्रावण सोमवार आहे. आपल्या गावच्या ब्राह्मणाला, ब्राह्मण काका आहे, आपल्या गावच्या ब्राह्मणाला जेवायला सांग. ब्राह्मण काका 85 वर्षाचे होते. त्यांना चोराच्या बायकोनं निमंत्रण दिलं, या काका जेवायला. काका जेवायला आले. चोराच्या घरी जेवणाचा थाट होता. बसायला पाट, पाठीला पाट, ताटाला पाट, चांदीचं ताट, वाटी चांदीची, फुलपात्र चांदीचं, तांब्या चांदीचा, ताटाला शोभेल असे सगळे पदार्थ, श्रीखंड, बासुंदी, लाडू, गुलाबजाम, बटाटा वडा. तुला पाहतं काय. ब्राह्मण काका भरपूर जेवला. पण ब्राह्मणाच्या लक्षात आलं एकटीच मावशी आहे, फुलपात्र खिशात घालायला काय हरकत आहे. दक्षिणा घेतली ब्राह्मणानं, फुलपात्र चांदीचं खिशात घातलं. गेला ब्राह्मण, चालू लागला, घराकडे निघाला. पावला गणिक विचार करतो प्रल्हादराव की मी 85 वर्षे या गावात जगलो पांडुरंगा, दुष्काळ पाहले, उपवासी राहिलो, पण कोणाच्या सुतईचा सडा चोरण्याची इच्छा झाली नाही आयुष्यात. आज फुलपात्र चोरण्याची इच्छा का व्हावी. कदाचित मी खाल्लेलं अन्न तर त्या लायकीचं नसेल म्हणून घर जवळ आलं होतं. तिथून ब्राह्मण काका वापस आले. का हो काका, मावशी मी तुमचं फुलपात्र चोरून नेलं. न्या ना, तांब्याही न्या. नाही, त्यासाठी नाही आलो. 85 वर्षे या गावात जगलो, दुष्काळात उपवासी राहिलो, पण कोणाच्या सुतईचा सडा चोरला नाही. आज तुमचं फुलपात्र चोरून न्यायची इच्छा का झाली, कृपा करून सांगाल. व्यवसाय काय तुमच्याकडे. व्यवसाय 12 वर्षे झाले काका आमचा बुवा चोऱ्या करतो. आजही घरी नाही ना, ते चोरीलाच गेलं. आणि त्यांनी सांगितलं 12 वर्षे देवाना माझा सुखरूप व्यवसाय सुरळीतपणे चालवला, देवाची कृपा आहे. आज गावच्या ब्राह्मणाला जेवायला सांग. हे घ्या मावशी फुलपात्र. का आज उत्तर मिळालं, मी चोरीनं मिळवलेल्याचं खाल्लं म्हणून फुलपात्र चोरण्याची इच्छा झाली. याला अन्नदोष म्हणतात. जन्मात भजन ज्यानं केलं नाही भगवान बाबा, पण माऊलीच्या पालखी सोहळ्यात सहभागी झाला, निघाला आळंदीहून विश्रांतवाडी दिघीला. पहिल्या दिवशी आमटी भात खाल्ला. 15 दिवस ज्ञानबा तुकाराम म्हणते का ही अन्नाची ताकद. विठ्ठल अन्नदोष अन्न महात्म्य. नहीं तो कटी मेखला भीष्माचार्य 180 साल के बैठी थी सभा में, उनके सामने सोपान राव द्रौपदी की साड़ी खींची जा रही तो भी बाबा कुछ नहीं बोले. द्रौपदीच म्हणाली
सोफा सेटवर बसला होता, मला ओढत आणलं तेव्हा कौरवानी. आता भीष्म शरपंजरी पडले, धर्मराज पुढे आले. किमेकम दैवतम लोके किम वाप्येकम परायणम स्तुवंत कमर्चंत प्राप्नुयुर्मानवा शुभम को धर्म सर्व धर्माणां भवत परमत किम चपन मुच्य तेजंतुर जन्म संसार बंधनात. या प्रश्नाचं उत्तर भीष्माचार्याने दिलं. त्याचं नाव विष्णू सहस्त्रनाम आहे. शरपंजरी. द्रौपदी हसली. महाराज सोफा सेटवर बसला, मी विचारलं मी हारली का, तर बोलला नाही. आता शरपंजरी पडल्यावर माझ्या धर्मराजाच्या प्रश्नाचं उत्तर देता. त्यावेळेला दुर्जनाचं अन्न खाल्लं होतं बेटा, म्हणून न्याय निवाडा करण्याची ताकद माझ्या बुद्धीत राहिली नव्हती. आता माझ्या अर्जुनाच्या बाणानं शुद्ध झालो, म्हणून धर्माच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. विठ्ठल. अन्न दोष अन्न महात्मे, संग दोष संग महात्मे. काहीच्या संगतीत राहिलं सोपान काका तर भजन करावं वाटतं, पण काहीच्या संगतीत राहिलं तर चोरीच करण्याची इच्छा होते. देखताची चिंधी मन धावे, देखताची चिंधी मन धावे, देखताची चिंधी मन धावे. बैसता चोरा फासी तैसी होय बुद्धी, बैसता चोरा फासी तैसी होय बुद्धी, देखताची चिंधी मन धावे, मन धावे, देखताची चिंधी मन धावे. गरमी. हा बरं, ठीक ठीक आहे. नंतर जेवण आहे 1 वाजता. बैसता चोरा, बैसता चोरा पासी तैसीच होय बुद्धी, देखताची चिंधी मन धावे. वेभिचाऱ्या जवळी बैसता क्षण भरी, देखताची नारी मन धावे. ही संग दोष संग महात्मे. तसं भूमी दोष भूमी महात्मे. रामचंद्र प्रभू लक्ष्मण सीता माता ज्या भूमीहून चालले होते वनवासात, ती सुंद उपसुंदाच्या रक्तानं माखलेली भूमी होती. जवळजवळ 1 किलोमीटरचा प्रवास पायी संपल्यावर तपस्व्यांच्या तपश्चर्येनं पुनीत झालेली भूमी. पण त्या भूमीहून चालताना सीतामाईच्या मनात आलं होतं, मी माझ्या पतीच्या सेवेसाठी वनवासात आली, माझं कर्तव्य आहे. पण हा लक्ष्मण कशाला आला असेल? कैकेयीचा तर डाव नसेल की जा लक्ष्मणा, रामाचं काही कमी जास्त सीता तुला मिळेल, हे सीतेच्या मनात. लक्ष्मणाला वाटलं त्याची बा ऐकून हे दोघं आले वनवासात, याचं ठीक आहे, पण मला हेलपाटे कशाला 14 वर्ष. पण जेव्हा वटवृक्षाच्या छायेत जिथे तपस्व्यांच्या तपश्चर्येनं पुनीत झालेली भूमी होती, बसले तिघही. लक्ष्मणही बोलेला आणि सीताही बोलेना. रामचंद्र म्हणतायत, लखन सीता अरे खामोश क्यों, बात क्यों कर रहे. लक्ष्मण उभा झाला. दादा, माझ्या माईच्या पोटात होतो मी सुमित्रेच्या, तेव्हा बापाला माझ्या आईनं सांगितलं होतं म्हणे, थोरल्या बंधूची सेवा माझ्या पोटी जन्माला आलेल्या लेकरानं जन्मभर करावी. मग तुमच्या सेवेसाठी माझा जन्म असताना मला असं का वाटलं, मला कशाला हेलपाटे. सीतामाई उभ्या झाल्या. एवढा गंगेच्या पाण्यासारखा निर्मळ अंतकरणाचा माझा दीर माझ्या सोबत असताना याच्याबद्दल मला का संशय आला. कैकेयीनं पाठवलं असावं. प्रभू म्हणाले, तो तुमचा दोष नाही, हा तुमचा गुण नाही. ज्या भूमीवरून आपण चाललो होतो ते सुंद उपसुंद त्या रक्तानं माखलेली दोषित भूमी होती, त्याच्यामुळे तुमच्या मनात तसं आलं. आता तपस्व्याच्या तपश्चर्येनं पुनीत झालेली भूमी, म्हणून तुम्हाला पश्चाताप झाला. हे भूमी दोष भूमी महात्मे. अजूनही थोडासा फरक. दोन्ही महान भूमी आहे. आळंदीची महानच आहे, देहूची महान आहे. पण देहूला जा, दर्शन झालं की माणसं लगेच निघतात. का बाबाच निघाले म्हणे, रामेश्वर सकळ्या पुसुणी गेला, विमानी बैसुणिया. ती वैराग्याची भूमी आहे. याच्या उलट आळंदीला अजूनही अनुभव घ्या. समाधीवर डोकं ठेवलं की प्रदक्षिणा मंदिराला घालून त्या दारात बसतात. काही घाई करतात, चला हो थांबा, बसू द्या माऊलीच्या दारात. का वाटतं, माऊलीच बसलेले आहे. ज्ञानदेवी घेतले दान बाबा बाळ चंदू, ज्ञानदेवी घेतले दान बाबा बाळ चंदू, समाधी बैसला निर्वाण बाबा बाळ चंदू. बाबा बाळ
रे तो बाबा बाळ चंदू बाळ चंदू बाबा बाळ चंदू बाळ चंदू बाबा बाळ चंदू पंढरीनाथ महाराज तिथे माऊलीच बस असं वाटतं. महाराज सदैव वैकुंठाला गेले. ती वैराग्याची भूमी, ही ज्ञानाची भूमी. भूमिदोष भूमी महात्मे. मी कशा करता सांगितलं, ज्या भूमीवर वास्तू उभी केलेली आहे, कदाचित त्या भूमीमध्ये अज्ञात दोष असेल तर वास्तव्य करणाऱ्या परिवाराला त्याचा त्रास होतो. आणि म्हणून वास्तू शांती निमित्त दोष घालवण्यासाठी होम हवन यज्ञ यागादी क्रिया आणि कथा कीर्तन करण्याची परंपरा आहे. त्यानुसार हे रोहिदास बाबाचं नियोजन आहे. विठ्ठल विठ्ठल धन्य ग्रहस्थाश्रम. बरं का सोपान काका, 4 आश्रमामध्ये श्रेष्ठ आश्रम ग्रहस्थाश्रम सांगितलेला आहे. ब्रह्मचार्य, त्या आश्रमाचं कर्तव्यही सांगितलेलं आहे. कोण आहे तुम्ही? आम्ही ब्रह्मचारी. सोपान काकाला मराठी कळती वाटते. आता आपले जाय लोक, एवढा कुठं कीर्तनकाराचा समुदाय मिळतो का बुवाला? मग आपलं मजनी चालू आहे आजचं कीर्तन. आणि आता काय थोडक्यात केलं तरी चालते का? आता अंगठी मिळालेली आहे, आता निघून जायला हरकत नाही. गंमत चालते. ब्रह्मचारी मग जन्मभर ग्रंथाची सेवा करा. ब्रह्मचर्य धर्म घोकावी अक्षरे. ब्रह्मचर्य धर्म घोकावी अक्षरे. आश्रमी विचार षटकर्मी. आश्रमी विचार षटकर्मी. आश्रमी विचार षटकर्मी. ब्रह्मचर्य धर्म घोकावी अक्षरे. आश्रमी विचार महाराज बसलेले. पहिलं गंगाखेडला मोठा यज्ञ होता, वर्षभर चालला होता तेव्हा. आणि मग तिथून पुढे सुरू झालं गंगाखेड प्रल्हादराव. पण पहिलं त्यांनी आणलं. गोदावरी ताई, तुमची चाल होणार आहे, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. शेवटी हा बात जम. ब्रह्मचर्य धर्म घोकावी अक्षरे. तुम्ही ब्रह्मचारी, अरे ब्रह्मचार्याला मधुकरी मागण्याचा अधिकार आहे. ब्रह्मचारी असेल त्यानं मधुकरी मागावी, पण मधुकरीचं खाऊन झोप काढू नये, ती अभ्यासानं पचवावी. संसार का तुकडा अंगुल अंगुल दात, अभ्यास करे तो पचे, नाही तो फाड निकाले आत. पवित्र अन्न आहे मधुकरीचं, खाण्याचा अधिकार ब्रह्मचार्याला आहे, पण त्यानं ग्रंथाची सेवा करून ते अन्न पचवायचं आहे. नुसतं मधुकरी खाऊन झोपा काढल्या तर तुका म्हणे पापेन येती रोगाची आरोपे. ब्रह्मचर्य धर्म घोकावी अक्षरे. आपण कोण? मी वानप्रस्थ आहे महाराज. म्हणून वानप्रस्थ तरी संयोगी वियोग. वानप्रस्थाश्रम. राजा पंडूला हा सांभाळता आला नाही. माद्रीला स्पर्श केला, राजा पंडू मरून पडला. का? वानप्रस्थाश्रमातला धर्म सांभाळला गेला नाही. वानप्रस्थ तरी संयोगी वियोग. आपण कोण आहे? मी संन्यासी आहे. माझा संन्यास तो त्याग संकल्पाचा. संन्यास तो त्याग वानप्रस्थी तरी संयोगी वियोगी. संन्यास तो त्याग
पण संन्यास तो त्याग संकल्पाचा. संन्यासी स्नान करून येतो गंगेहून, 1 रुपया रस्त्यात पडलेला आहे, चांदीचा, पूर्वीचा काळ. संन्यासी उभा आहे, येणाऱ्या जाणाऱ्याला विचारतो, जाधव साहेब रुपया तुमचा का? नाही. रुपया तुमचा का? नाही. रुपया तुमचा का? नाही. पूर्वीचा काळ. आता तर पहिल्याच माणसानं म्हटलं असतं माझाच आहे. तेव्हा दिवसभर संन्याशाने विचारलं, रुपया तुमचा आहे का? रुपया तुमचा आहे का? रुपया तुमचा आहे का? नाही नाही नाही. तो रुपया जरी संन्याशानं उचलला, आश्रमात नेला, तरी संन्यास धर्म बुडाला. मग त्याला पुन्हा संन्यास धर्मात राहायचं असेल तर द्रव्य त्यागपूर्वक 3 दिवस उपवास करायचा आहे. म्हणून संन्यास तो त्याग संकल्पाचा. तुम्ही कोण आहे? संन्यासी, त्याग संकल्पाचा. आपण कोण आहे? ब्रह्मचारी, जन्मभर अक्षराची सेवा करा. आपण कोण आहे? वानप्रस्थ, संयोगी वियोग. पण एक लक्षात ठेवा, या सर्व आश्रमाला जगवणारा आश्रम ग्रहस्थाश्रम आहे. संन्यासी असू द्या, ब्रह्मचारी असू द्या, अथवा वानप्रस्थ असू द्या, तिघालाही दुपारी यावं लागतं प्रापंचिकाच्या दारात. काकी ऐका, शिळीपाकी जाणं आता डोंगरात कंदमुळे खाणं, आता कशाला शिळीपाकीला गंगा खेळला, यावंच लागते. जरी झालं संन्यासी, हे अनुभवानं सांगतात माध्यान नासी. अरे कोणी असू द्या, दुपार साजरी करण्यासाठी प्रापंचिकाच्या दारातच यावं लागतं. म्हणून जगातल्या सर्व आश्रमाला जगवणारा श्रेष्ठ आश्रम ग्रहस्थाश्रम असल्यामुळे तुकोबारा आहे 3ऱ्या चरणात. सुखे करावा संसार, सुखे करावा संसार, न सांडावे दोन्ही वार, न सांडावे दोन्ही वार, क्षमा कर सोपान काका, हे लोक डबल डबल चाली का लावतात या प्रमाणाला मला सांगतात. सुखे करावा आम्हाला ब्रह्मचार्याला. ठीक आहे, तुम्ही भाग्यवान लोक आहे. अरे खरे, सुखे करावा संसार आनंदाने करा. जन्मतेनी प्रसंगे स्त्री देह शिवणे अंगे. जन्म झाला तेव्हा स्त्री देहाचा संबंध आला. असे ब्रह्मचारी संत ज्ञानेश्वर महाराज, पण त्यांनी सुद्धा संसाराचा तिरस्कार केला नाही. उलट
असुनी संसारी जिवे गुकरी असुनी संसारी जिवे गुकरी वेदशास्त्र मुखार पाया सदा वेदशास्त्र मुखार पाया सदा हरिमुखे मना हरिमुखे मना मुखे मना हरिमुखे मना अरे तुकाराम महाराज तर ग्रहस्थाश्रमी आहे. त्यांनी सुखे करावा संसार म्हणावं नवल काय. ब्रह्मचारी संत ज्ञानोबारायाचे उद्गार आहे असोनी संसारी. याचा अर्थच आहे संसार वाईट नाही. वाईट काय आहे पंढरी बाबा, त्याच्यात चिकटणं वाईट आहे. संसार में ऐसा रहना जैसी मुंह में जीभ रहती, कितना भी घी खावे तो भी चिकनी नहीं होती. बरं का बडे गजानन, वाटीतलं लोणी तोंडापर्यंत पोचवायचं काम हात करतय. ट्रान्सपोर्ट वाटी देतो वाटी देतो वाटी देतो, चगळून चगळून ढकलायचं काम जीभ करते प्रल्हादराव. बरं का पवार घर, जास्त संबंध लोण्याचा जिभेशी आला तरी पेट्रोल पंप लोणी नाही, पेट्रोल पंपापेक्षा जय हनुमान. ती क्रांती झाली आपली बघा. रोडच्या काठाला हनुमान की तुमची आठवण. लोणी खाऊन झाल्यावर कोणीच म्हणत नाही मालक काय सनलाइट साबून द्या. कशाला? जीभ घासायची आहे. उलट म्हणत गरम पाणी द्या, हात धुवायचे आहे. कारण हात न खाता चिकटले, लोणी खाऊन जीभ अलिप्त राहिली. संसार में ऐसा रहना जैसी मुंह में जीभ रहती, अरे कितना भी घी खावे तो भी चिकनी नहीं होती. अलिप्त कमळ जडी कमळ झडी कमळ कमळ जळी जैसे सत्यवादी करी संसार सकळ मगमी व्यवहारी असेन वर्तत जेवी जळात पद्मपत्र पद्मपत्र मिवांभसा. सगळी महाराज मंडळी आहे, सांगण्याची गरज नाही. बस कसा करावा हे संतांनी शिकवलं. असं कोण्या संतांनी सांगितलं नाही की कीर्तन संपल्यावर घरी जा, घरावर रॉकेल वता, घर पेटवा, लेकर विहिरीत टाका, लावा लंगोट्या, जा हिमालयात. उलट सुखे करावा संसार, आनंदाने करा. पण पुढचं अट घातली, न सांडावे दोन्ही वार. दोन्ही वार म्हणजे मंगळवार शुक्रवार, हे देवीचे वार नाही. मग सांगत से गुज पांडुरंग, सांगत से गुज पांडुरंग, सांगत से गुज आषाढी कार्तिकी विसरू नका माझा. आषाढी कार्तिकी विसरू नका माझा.
बस आता पूजनीय अच्युत महाराज आलेले आहे, त्यांचंही सर्वांच्या वतीनं टाळ्या वाजून स्वागत आहे. परिण सांडावे दोन्ही वार, इथं आलतो आपण सोपान काका. सुखे करावा संसार परी न सांडावे दोन्ही वार, म्हणजे मंगळवार न शुक्रवार नाही, आषाढी आणि कार्तिकी स्वतः देवानीच सांगितलेलं आहे. या जेव्हा वारकरी पंढरपूरला जातात आणि पंढरपूरला गेल्यावर पुन्हा एकदा पांडुरंगाचं दर्शन येताना घेतात अच्युत महाराज. डोळे भरून येतात, पांडुरंगाचे डोळे भरून येतात, वारकऱ्याचे. झाले दर्शन तुझे आता वारकरी, येतो माघारी पंढरीनाथा. दर्शन झालं देवा, जगलो वाचलो तर पुढच्या वर्षीच्या वारीला येऊ. देव म्हणले बाबा दर महिन्याला आलं तर बरं होईल. प्रपंच आहे आमच्या माग, तुम्हाला काय दर महिन्याला? बरं नका दर महिन्याला येऊ, वर्षातून 2 वेळा आषाढी कार्तिकी विसरू नका मज. म्हणून आषाढी कार्तिक भक्तजन येती, चंद्रभागेमध्ये स्नान जे करती. हे सगळे पाठ आहे तुम्हाला. आषाढी निकट आला कार्तिकीचा हाट, पुरे दोन्ही बाजार म्हणून 2 वेळा. सुखे करावा संसार परीन सांडावे दोन्ही वार. असं केलं तर फायदा काय? दया क्षमा घर चोच येतील, दया क्षमा घर चोचवित येतील, घर चोचवित येतील, दया क्षमा घर चोचवित. सुखे करा संसार असं केलं तर भरत बाबा सुखे करावा संसार. दोन्ही व्याह्यांना नमस्कार करतो, जमली जोडी आता. सुखे सुखे करावा संसार परिण सांडावे दोन्ही वार, म्हणजे आषाढी कार्तिकी. आणि असं केलं तर दया क्षमा घर चोजवित येतील. दया आणि क्षमा आपल्यावर डोंगरा एवढं ज्याने दुःख, त्याच्यावर दाखवलेली दया, त्याची व्याख्या करुणा म्हणून केली बरं का सोपान काका. दुःखितेषु दया इति करुणा. दयाच्या पुढचा हा कार्यक्रम आहे करुणा. म्हणून तो खुनी पकडला. खुनी कोण? 5 लेकरचे मुंडके कापणारा अश्वत्थामा. उभा केला द्रौपदी पुढे भीमानं.
हा 5 पुत्राची हत्या करणारा. बोल काय करू? द्रौपदी म्हणाली लवकर सोडून द्या याला. का? युद्धात याचा बाप द्रोणाचार्य मेला, त्याची आई गौतमी कुंकू पुसून रडती, यालाही मारला तर ती कोणाच्या तोंडाकडे पाहिल? माझे 5 लेकर यानं मारले तर वाघासारखे 5 पती माझे जिवंत आहे. याचा बाप आधीच मारलाय तुम्ही आणि यालाही मारला तर त्याच्या आईचं कसं होईल? याचं नाव करुणा. विठ्ठल सुखे करावा संसार न सांडावे दोन्ही वाद. असं झालं तर दया क्षमा घर चोजवीत येतील. दया आणि क्षमा तुमचं घर शोधत 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 येतील. आणि एकदा दया आणि क्षमा त्या घरात असली, काम क्रोध दोघे गाथले बाहेरी, शांती क्षमा घरी राहा. बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तर वेळी कमीच आहे. काम क्रोध दोघे घातले बाहेरी, शांती क्षमा घरी राबवित. आणि जिथं या 2 गोष्टी आहे, दया क्षमा शांती, तेथे देवाची बस तिथे त्या बाबाचं वास्तव्य आहे. आणि एकदा तो वास्तव्याला आला मग शेवटचं चरण भक्ती मुक्तीचे चिंता, भक्ती मुक्तीची चिंता नाही दैन दारिद्रता, नाही दैन दारिद्रता. तुका म्हणिता, तुका म्हणदाता पांडुरंग ओढलिया, त्याचे पायी घालायचे, त्याचे पायी घालायचे. पांडुरंग ओढलिया, त्याचे पायी घालायचे, त्याचे पायी घालायचे. बस. त्याचं वास्तव्य असल्यावर बरं, त्याचं वास्तव्य कुठं असते? जिथे धर्माचा मान असतो. हे संपत्तीचे 4 वाटेकरी आहे सोपान काका. असं समजू नका मी माझ्या माय बापाला एकटा आहे. अरे 4 आहे. चत्वारो धनदायादव धर्माग्नी नृपतस्करा तस्याम जष्ट अवमानेन कुप्पेती त्रय बांधवा. सगळ्यात मोठा भाऊ कृष्णा धर्म आहे, 2 नंबरचा भाऊ अग्नी आहे, 3 नंबरचा भाऊ राजा आहे आणि धाकटा भाऊ चोर आहे. हे संपत्तीचे 4 वाटेकरी आहे जाधवजी. धर्म, अग्नी, राजा आणि चोर. मोठ्या भावाचा अपमान झाला म्हणजे 3घही भाऊ बदला घेतात प्रल्हादराव. मोठ्याचा म्हणजे धर्माचा. धर्माचा अपमान झाला तर त्या धनाला आग तरी लागल. आगीतून वाचलं तर राजा ताब्यात घेईल आणि दोघाच्या तावडीतून राहिलं तर चोरट पळवल. हे 3घही खवळतात. तश्याम जष्टा अवमानेन कुप्पेती त्रय बांधवा. म्हणून जिथे धर्माचा मान आहे तिथं त्याचं वास्तव्य आहे. आणि त्याचं वास्तव्य असलं की ती लक्ष्मी त्याच्या मागं लागून आल्याशिवाय राहत नाही. इच्छा नसली तरी त्याला, घर मालकाला ना सुद्धा इच्छा. घर मालकाला इच्छा आहे का ज्ञानोबा राहायला? पण तरी जयाचे द्वारी सोन्याचा समलोष्टाश्म कांचन.
या बोधावर असणारे संत ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांच्या दारात सोन्याचा पिंपळ. सोने आणि माती आम्हा समान हे चित्तीन, दारामध्ये पिंपळ सोन्याचा. सोन्याला लक्ष्मी म्हटलेला आहे, पण दारात आहे, घरात नाही. घरात नाही. याचं कारण नामदेव महाराजा पुढे तक्रार मांडली पांडुरंगानं. नामदेवा, बरेच लोक घरून दर्शनाला आषाढीला येतात बाबा, पण तक्रारी घेऊन येतात गोदावरी ताई. तक्रारी. सुशिक्षित बेकार म्हणतो लग्न लागू द्या, अविवाहित म्हणतो ते सुशिक्षित बेकार म्हणतो नोकरी लागू द्या, अविवाहित सुपारी फुटू द्या, शेतकरी म्हणतो काम विहिरीचं चाललं तेवढं पाणी लागू द्या, निर्धन म्हणतो धन भेटू द्या. अरे सगळे आपलं आपलं गारानं मांडतात रे नामदेवा. माझी कोणी चौकशी केली नाही बाबा. 28 युग उभा आहे, मग विश्रांतीची गरज आहे. किती तास? अरे कीर्तनकार 2 तास उभा राहतो नामदेवा, 18 तास झोपतो भाऊ. मी 28 युग उभा आहे आणि मग तासानं भागण का बाबा? म्हणजे विश्रांतीची गरज आहे. मग चला तया ठाया, विश्रांती घ्या वया कल्पावर, विश्रांती घ्या वया कल्पावर, विश्रांती घ्या. विश्रांती घ्या विश्रांती घ्या चला तया ठाळ्या. अहो तया ठाळ्या म्हणजे कुठं परभणीला का गंगाखेडला नाही, आळंद हे गाव. पूर्ण सांगावं लागलं ना. पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव सिद्धेश्वर, 84 सिद्धांचा सिद्ध बेटी मेळा, तो सुख सोहळा का. पण नामा म्हणे देवा चला तया ठाया, विश्रांती घ्यावया कल्पवरी. म्हणून नामदेव रायानं पांडुरंगाला आळंदीला आणलं. आणि तो बाबा इतका रमला, वाट पाहून पाहून रुक्माई कंटाळून गेली. लबडे बाबा ती मागणं आली, पण तिच्या लक्षात आलं हे महात्म्याचं घर आहे, याच्या घरात कसं शिरावं, म्हणून दारात उभी राहिली. अहो पण तुमची त्या साधूला गरज नाही ना, तुम्ही दारात का उभ्या? म्हणले मी साधूसाठी नाही, आमचा मिस्टर त्याच्या घरात आहे म्हणून मी त्याच्या दारात आहे. यत्र योगेश्वर कृष्ण तत्र श्री. जिथे भगवान आहे तिथे त्याची अर्धांगिनी आहे आणि लक्ष्मी. ही दोन्ही असल्यावर भुक्ती आणि मुक्ती. इथपर्यंत आलो आपण. भुक्ती म्हणजे दुपारची व्यवस्था, नुक्ती नाही. भुक्तीसाठी नुक्तीचा वापर ठीक आहे, पण माध्यान्ह काळ साजरा करण्यासाठी भुक्ती, अंतकाळ साजरा करण्यासाठी मुक्ती. लक्ष्मी जिथे आहे तिथे श्रीखंड, बासुंदी, लाडू, गुलाबजाम, बटाटा वडा, कांद्याची भजी, पापड, लोणची, बालुशाही, मालपोहे पाहतो काय माझ्याकडे. जिथं लक्ष्मी आहे तिथं भुक्ती आहे, आणि तिचा वल्लभ आहे तिथं मुक्ती आहे. भुक्ती मुक्ती चारी घरी, भुक्ती मुक्ती चारी घरी ताच्या, भुक्ती मुक्ती चारी. नारायण हरी नारायण हरी नारायण हरी नारायण हरी. ओ नारायण हरी नारायण नारायण. भुक्ती मुक्ती चारी घरी ताच्या, भुक्ती मुक्ती चारी घरी ताच्या.
नरसिंह जयंती आहे आज. कालच झाली, काल उपवास धरला आम्ही. आज काय सांगता मला ते कानात सांगता माझ्या. कालच झाली बाबा. बर ठीक आहे. म्हणजे त्यांची इच्छा आहे काय नरसिंह जयंतीवर बोला. अरे कालच झालं ना ते. भुक्ती मुक्ती चारी घरी त्याच्या, हे हरिपाठात तिथे उत्तर आहे. आपले गुरुजी शिकवताना अच्युत महाराज ते जोड्या लावा किंवा आता एक तो अभंग बोर्डावर लिहा सोपान काका. नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी, ही पहिली लाईन. त्याच्या खाली लिहा नारायण हरी नारायण हरी, भुक्ती मुक्ती चारी घरी त्याच्या. इथपर्यंत आलो आपण. आता नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ याचं उत्तर त्याच्या खालच्या लाईन मध्ये आहे. कोणतं नाम? नारायण हरी नारायण हरी. आता उत्तरार्ध पाहू. लक्ष्मी वल्लभ तयाजवळी हे उत्तरार्ध, खाली भुक्ती मुक्ती चारी घरी त्याच्या हे उत्तरार्ध. आता त्याच्यात बारीक सांगतो. बरोबर लक्ष्मीच्या खाली भुक्ती शब्द येतो, वल्लभच्या खाली मुक्ती येते. उत्तरार्ध. पुढे लक्ष्मी वल्लभ तयाजवळी याचं उत्तरार्ध भुक्ती मुक्ती चारी घरी त्याच्या. म्हणजे जिथे तिचा वल्लभ आहे तिथं मुक्ती आहे, आणि जिथं लक्ष्मी आहे तिथं भुक्ती आहे. म्हणून भुक्ती मुक्तीची चिंता नाही. जमलं आता. भुक्ती मुक्तीची चिंता नाही. दैन्य दारिद्रता तो आला हे निघून जात है ना. कोण तो आला म्हणजे तिथे दारिद्र्य नाही, दैन्यता नाही. प्रवेश भितरी केला देवे. त्याचं काय पूर्वार्ध? तर तिथं चिंता, इथंही चिंताच आहे म्हणा. भुक्ती मुक्तीची चिंता नाही. ते समन्वय बरोबर आहे, तसं काही नाही. आय वेल्डिंग होण्यासारखंच आहे. चिंता ते पळाली. इथे भुक्ती मुक्तीची चिंता नाही. कशामुळे? तुका म्हणे दाता पांडुरंग वळ गेल्या, प्रवेश भितरी केला देवे. बस. माऊलिया मुची पांडुरंग नाही आम्हा चिंता, वस्ताना पाठाची माऊलिया हाताचा मान होता रे. आम्हालाही कळलं नाही. सिस्टीम सासऱ्याची होती, पण सासरा जुना झाला. आता मान लागतो तो मेवण्याचा. पाय बरं हात लावल्याबरोबर हा तसंच येत आहे. भरत महाराज, जिथं तिचा वल्लभ आहे तिथे मुक्ती आहे, आणि जिथं लक्ष्मी आहे तिथं भुक्ती आहे. एकदा तो आला की त्याच्या मागे लक्ष्मी येते. म्हणून भुक्ती मुक्तीची चिंता नाही, दैन्य नाही, दारिद्र्यता नाही. जिथं लक्ष्मीचा पती निवास करतो तिथं दारिद्र्य राहीलच कसं. तुका म्हणे दातान पांडुरंग वळ गेल्या. यासाठी काय करा? सुखे करावा संसार, पण आषाढी कार्तिकीने सांडावे दोन्ही वार. दया क्षमा घर चोजवित येतील, आणि मग दया क्षमा शांती दिली देवाची वस्ती. आणि तो वास्तव्याला आला की लक्ष्मी, लक्ष्मी आल्यावर भुक्ती, आणि वल्लभ आल्यावर मुक्ती. भुक्ती मुक्तीची चिंता नाही, दैन्य दारिद्रता. तुका म्हणे दाता पांडुरंग वळ गेल्या. इथपर्यंत आलो आपण. आता थोडा आहे आता बरोबर करू. एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊ. सर्वांनी हात वर करा. शाबाश. शूटिंग घे रे भाऊ. विठोबा रखवाय, विठोबा रखवाय,
धर्मपत्नीतून तुझ्या आई बाप इकडे ये. मला 2 मिनिटात सत्कार करायचा आणि मग चाल. सगळे बरोबर एकला पूर्ण विराम. मग आशीर्वाद देणारे आशीर्वाद देण्यासाठी आलेलेच आहे. बरोबर करू सगळे. आला का? आई वडील कुठं आहे? चालही चालतील तो. मला एकदा पहिला भगवान बाबाचा सत्कार करायचा आहे. हे नंतरचं आहे वैभव. उभे राहा बाबा. अरे थांबा 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 थांबा. हार द्या हार द्या. थांबा थांबा 1 मिनिट. अरे बापरे, तिकडे पहा तिकडे पहा. शूटिंग वाले जमलं. आता बसा. आता मायबाप या. चालवाले म्हणा. श्री हरिभक्त पराय मोतीरामजी मोहिते महागावकर त्यांना सत्कर्तीन पांडुरंग बुवा सदगे. हा ए फोटो क्रमांक 2 बैठ जाओ. चला. आई वडील कुठे आहे? नाही आले आले ते. मी म्हणू भवसागर तरता कार्य करे रसाजता. कार्य करित साजता. कटी कर देवनिया त्याची बाई घालावी. बोलन घे जग जे वाहे आपुला आपुला वाहे आपुला वाहे आपुला वाहे आपुला वाहे आपुला त्याचे पायी घालावे. मोल न घे जग जे
संसार प्रेण सांडावे दोन्ही वार दया क्षमा घर चोजविता येतील. आणि एकदा दया क्षमा आली की तिथे वास्तव्य देवाचं आहे. देव आला की लक्ष्मी असते. म्हणून भुक्ती मुक्तीची चिंता नाही, दैन्य दारिद्र्यताही नाही. हे नाही दोन्ही ठिकाण लावायचं. का? तुका म्हणे दाता पांडुरंग वळ गेल्या. त्याला दाता म्हणतात बरं का. दाता कोणाला म्हणतात? जो देणारा. या सा दा ला रा वा भास रास ना पा हे द्वितीय गणातले दा धातू आहे. हा सोपान काकाला चांगलं माहिती आहे. या सा दा ला रा वा भास रास ना पा झाला व्याकरणातला द्वितीय गण. त्याच्यात दा ददाती देणारा. म्हणून बरीच माणसं पुंडलिका वरदेच म्हणतात. अरे आज्ञा केल्यासारखं होते भाऊ. पुंडलिकाला वर दे असं म्हणणाऱ्या काहीत काहीत कुंडलिक गवरदेव, मेहरबानी नवरदेव म्हणत नाही. अरे तो मूळ शब्द आहे पुंडलिक वरदा. वरदा म्हणजे पुंडलिकाला वर देणाऱ्या पांडुरंगा, बस असा त्याचा अर्थ आहे. म्हणून दा ददाती देणारा, त्याला दाता म्हणतात. दाता. आणि तो पलीकडे पहिलं उभा दाता, पहिलं उभा दाता